कमी इक्विपमेंट समजा ह्याचे असतील आणि लॅप्रोस्कोपी सर्जन कोणी आहे का? सर आपल्याला सर्जन अवेलेबल होतील, म्हणजे काही सर्जनचा प्रॉब्लेम Equipmentची- थोडंसं ट्रेनिंग मिळालं त्यांना. आपण सर बोललात की सर्जनचे जुने सर त्याच्यामध्ये बहुतेक आहेत. हां नाही सर, मला काय म्हणायचं की आपण म्हणाल की टाटाचं काय हेल्प लागतं आम्हाला सांगा. त्यांच्याकडनं आपल्याला ह्या ज्या ट्रेनिंग आहेत त्या आपल्याला घेता येतील आणि ट्रेनिंग घ्या. इक्विपमेंट्स हे बघा, कोटीच्या आतमध्ये असतील तर फास्टमध्ये मिळतील. कोटीच्या पुढे गेले की मला मग 2-4 ठिकाणी 5 ठिकाणी आणखीन मी म्हणजे माझा शब्द कोटीतच आहे असं समजा बरं का, लाखात नाही कोटीत आहे. त्यामुळं तशा काही इक्विपमेंट्स असतील आणि त्याच्यामुळे राहत असतील तर त्यांचं लॅप्रोस्कोपी कितीला येते माहीत नाही मला. त्याची डिमांड प्रत्येकाच्या समजा आता बाकी प्रत्येक विभागाच्या वेगळ्या वेगळ्या लॅप्रोस्कोपिक हे बघा ना तुम्ही त्या पद्धतीने प्रपोजल सगळं आज सगळं सांगितलं मी त्यांना. सरकारी याच्यावरती किती भीस जातं, कारण पैशाची डिमांड, पुरवणी, मागणी, परत अर्थसंकल्पात तरतूद, ह्या सगळ्या गोष्टी. काही गोष्टी आम्ही CSR थ्रू सामाजिक दायित्व ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत करायच्या ठरवल्या. जसं सोनोग्राफी मशीन, ते मला म्हटलं 20 लाख रुपये, म्हणलं दिली, मी लगेच पाठवून देतो, काही हरकत नाही, तुम्हाला कळेल पण की पाठवून दिली म्हणून. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण निश्चित करू. काही गोष्टी सरकारच्या माध्यमातून असतील तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ आहे. अर्थात मी अशा ठिकाणी बिलकुल आपला वेटो वापरून जास्तीत जास्त फंड्स आहे. हो सर, सध्या ॲडव्होकस 25 वर्षापासून मला वाटतं सुक्रे वगैरे ते ॲडव्होकस होते सर. आता मी म्हणजे आपला माहितीसाठी सांगतो की 11 आणि 12 तारखेला डीनचे इंटरव्ह्यू आहेत, परमनंट डीनचे. तर मग त्याच्यासाठी ते गेलेत. ते जे डीन सध्या आहेत प्रभारी धपाटे साहेब, ते गेलेत, त्यांचा पण इंटरव्ह्यू जे येईल ते येईल. माणूस प्रभारी असला तरी हरकत नाही. माणूस किती मोठा आहे, त्याची खुर्ची मोठी किती, पण त्याचं काम मोठं असलं पाहिजे असं माझं मत आहे. असल्यामुळं फक्त एकमेव अंबेजोगाई 65 एकूण हॉस्पिटल इथं एमपॅनल आहेत. त्यामध्ये 47 हॉस्पिटल हे खाजगी आहेत. म्हणजे एक विचार करा, माजलगावला आहे, आष्टीला आहे, पाटोद्याला आहे, आणि 18 हॉस्पिटल हे शासकीय आहेत. ह्याच ठिकाणी का कमी, ही पहिला प्रश्न विचारला आहे, कशामुळे कमी आहे. आता 2 हॉस्पिटल आणखीन त्यांनी ॲप्लिकेशन दिले. तुम्ही सांगा मला, मी लगेच एमपॅनल करतो. आम्ही सांगायचा विषय नाही. माझा प्रश्न आहे की अंबेजोगाईला यापूर्वी मुख्यमंत्र्याचे जे आरोग्य विभागाचे ते कोणते शिवसेनेचे हे आले त्यावेळेचा विषय झाला. अंबेजोगाईला या ठिकाणी त्यावेळेस होते, मात्र कुणालाही त्याची माहिती नाही. जोपर्यंत तुमची योजनेची काय माहिती आहे हे पेशंटला किंवा कॉमन माणसाला या ठिकाणी बोर्ड असायला पाहिजे की या योजनेमधून नेमकं या योजनेच्या संदर्भात माहितीच नाही लोकांना, तर त्या योजनेचा फायदा कशी घेतील. मी जाहीर करतो आजच्या माध्यमातून, नगरपालिकेला आम्ही आढावा बैठक ठेवतो आहे. काकाजींनी सांगितलं शहरातल्या 100% लोकांचे कार्ड जनरेट करून देणार आम्ही, जे आज 49%. एक आम्ही मिशन मोडवरती ठेवू. ते निवडून आलेत, त्यांना काम करावं लागेल. त्या कामामध्ये सगळ्यात मोठा सहभाग माझा. आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक अद्ययावत माहितीचं सेंटर आम्ही तिथं करू. त्यांचा एक माणूस नगरपालिकेचा 1 हो 2 हो त्याची ट्रेनिंग आम्ही त्याला देऊ. त्या ठिकाणी जर ह्या मेडिकल कॉलेजमधून एखादा पेशंट रिजेक्ट झाला म्हणजे इथं उपचार पद्धती नाही, त्यांना टोल फ्री नंबर काढून द्यायला लावू. त्या ठिकाणी त्याला एवढं हे करू की राज्यातल्या कुठल्या हॉस्पिटलला कुठले उपचार होतात ही सगळी हे करेल. सुरुवातीच्या काळामध्ये 100पैकी 80 लोकांचं काम होईल. हळूहळू अनुभवातून तो 100पर्यंत जाईल. मला वाटतं हा पहिला प्रयोग आपल्या नगरपालिकेमध्ये करू काकाजी, बरोबर? तुम्ही 2 माणसं आमच्या जीवनदायी करू आपण. सर प्रश्न होता MGP मध्ये, यापूर्वी MGP मध्ये जे पैसे होते ते अंबेजोगाईच्या स्थळावर त्यांचे खर्च व्हायचा, मात्र तत्कालीन डीन प्रभारी डीन यांनी जाताना पूर्ण साफ केल्यामुळे शासनाने तो निर्णय शासनाकडे पैसे जमा करायचा घ्यावा. या संदर्भात जे पैसे अंबेजोगाईचे आहेत ते पैसे अंबेजोगाईचेच कुठल्या तरी रुग्णालयाच्या कामाला यावेत. या संदर्भात तुमच्याकडून काही त्याच्या विषय असा आहे, तो इथलाच विषय नाही आहे. तो GR असा आहे की 35% जो त्यातला जो रिन्यू जे पैसे आले ते स्टाफला द्यायचे सगळ्या. आता मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच होत नव्हतं की कुणी किती काम केलं आहे, एका डॉक्टरने किती सर्जरी केली, त्या नर्सनी त्या काळात सेवा केली का. मग ह्या वादामुळे हे सगळं पेंडिंग राहायचं. म्हणून आम्ही ते पैसे आमच्याकडे घ्यायचो आणि युटिलाइज करू दुसऱ्या हेडला. हे सगळं राज्यामध्ये झालं, फक्त अंबेजोगाईमध्ये नाही. आता तुम्ही अंबेजोगाईचे असल्यामुळे तुम्हाला, मी राज्यात फिरतो म्हणून मला माहिती आहे. आज ह्या वर्षामध्ये तो प्रॉब्लेम संपला आहे. आता ते पैसे इथं वापरत आहेत. मी त्यांना पहिली सूचना दिली की हे पैसे आमच्याकडे करू नका, पटकन देऊन टाका. कुणाला 10 द्या, कुणाला 20 द्या, काय द्या, किमान त्यांना वाटप तर होते. त्यामुळं आमचे तर आम्ही पैसे पाठवणं सुरू. काम चांगलं करते. हो, बतावा मान्य. कारण हो, इन्सिडेंट नाही, पण ते वाटप झालं आहे. त्यांनी मला सांगितलं आहे
मागच्या महिन्यात झाले सर. झाले वाटतं. हो. तुम्ही नाही हां, म्हणजे समजा तसं काय असेल तर मला सांगा, ते झालं नाही म्हणून तुम्ही. नाही, नाही. माझं बाकीचे तुम्ही अगोदरच मला आणि तुम्ही सध्या सकारात्मक कामात हां, नाही मला नकारात्मक त्यांनी मला प्रेझेंट केलं आहे की आम्ही वाटप केलं गेल्या महिन्यात. मीच त्यांना सांगितलं की आम्ही सगळे पैसे वापस खरंच नेले. तुमचा एवढा विश्वास असेल तर चांगली गोष्ट. सर अपने पास बहुतांश, अंशतः नाही बहुतांश मी मान्य करतो की रेट्स आमचे बरोबर नव्हते. ऑर्थोचे असू द्यात, कार्डियकचे असू द्यात, हे असू द्यात. मी प्रॅक्टिकल काम करणारा एक कार्यकर्ता आहे. आज समितीचा अध्यक्ष मी, आता अधिकारी नाही, अधिकारी माझ्या हाताखाली आहेत. माझ्या समितीवरती IAS ऑफिसर आहेत, डेप्युटी कलेक्टर वगैरे आहेत, अशा पद्धतीचे. त्यामुळं आता काम करून घेतो आहे. पहिल्यांदा सगळ्यात आधी काय केलं, 1 एप्रिलला माझी ऑर्डर निघाली की 17 एप्रिलला कमिटी केली आणि हे सगळे रेट रिवाईज केले, कारण हे 2007चे होते. 19 वर्षापूर्वीचे रेट्स, आधी पत्रकारांना द्या, नंतर घेतो. 19 वर्षापूर्वीचे तेच रेट्स चालत होते. संयुक्त कमिटी केली. मेडिकल एज्युकेशन, पब्लिक हेल्थ, खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी, 34 स्पेशालिटी, बरोबर ना हे गायकवाड? 34 स्पेशालिटी आहेत. 34ला 34 मेडिकल एज्युकेशनचे, 34 पब्लिक हेल्थचे, 34 खाजगी, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचे 2 आणि खाजगी महाविद्यालयाचे 2, असं करून सर्वसमावेशक असे रेट्स काढले. सध्या TMS 2.0 हे केंद्राचं सॉफ्टवेअर आम्ही घेतलं आहे. HMAवरती आम्ही सगळं जातो आहे. सध्या थोडंसं हे सर्व्हर थोडंसं हे, कारण नवीन हे आहे. 15 दिवसामध्ये 1356 पॅकेज जे होते त्याच्याऐवजी 2399 प्रोसिजर्स त्याच्यामध्ये ॲड झाल्यात आणि ट्रान्सप्लांटपर्यंत गेलो आम्ही. 22 लाखापर्यंतचे आजार आम्ही आमच्या योजनेमध्ये कव्हर केले. त्यामुळं आता इथून पुढच्या काळामध्ये जी काही तुम्ही म्हणायचे की त्यांनी मनी कलेक्शन केलं, ही वस्तुस्थिती होती, त्यामध्ये आम्हीही कारणीभूत होतो, कारण आमचे पॅकेजेस बरोबर नव्हते. आता आम्ही क्लीन टायटलनी इथं आलेलो आहोत. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही. त्याचं कारण आहे ते जे TMS 2.0 सॉफ्टवेअर आहे ते ॲटो जनरेट करतं. जर एखादी चुकीची ॲक्टिव्हिटी, कुठल्याही फोर्स डॉक्युमेंट्स असतील, काय असतील, तर ते आयडेंटिफाय करतात. आणि अशा पद्धतीच्या काही हॉस्पिटलला नोटीस पण निघाल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येईल त्या काळामध्ये शक्यतो तक्रारी न होता रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिलं पाहिजे, या उद्देशाने मी चालतो. त्याचं कारण आहे, गव्हर्नमेंटकडे इन्फ्रास्ट्रक्चर फार पुअर आहे, 15-20%. मी समजा मी दररोज कार्यवाही करत राहिलो, कार्यवाही करणं सोपं आहे, अतिक्रमण काढणं सोपं आहे, परंतु सुंदर इमारत बांधता आली पाहिजे, ह्या मताचं आहे मी. बरोबर आहे काकाजी? अतिक्रमण काढणं सोपं आहे, पण सुंदर इमारत बांधता आली पाहिजे. दुसऱ्यांदा अतिक्रमण होऊ नये याची काळजी करू. त्यामुळं मी याच्यावरती प्रायव्हेट हॉस्पिटलकडून काम करून गेलं हे माझं स्किल असेल. हे सगळ्या गोष्टी आम्ही रिवाईज केल्या आहेत. पैसे आमच्याकडून जाणार आहेत, अशा पद्धतीच्या कुठल्या तक्रारी शक्यतो येणार नाहीत. आल्याच्या नंतर आम्ही 10 पट त्यांना दंड मारतो आहे. त्यामुळे त्याच्या नोटीस गेल्यात. सगळ्या हॉस्पिटलवाल्याला कळून चुकलं की आता पैसे घेता येणार नाहीत. कारण आता उद्या परवा आम्ही आमचा आयुष्मानचा ॲप जर बघितला तर त्या ॲपवरती सगळं तुम्हाला ॲप डाउनलोड करून घ्या, त्याच्यात तक्रार दाखल करून घ्या. तुम्हाला तक्रार दाखल करण्याचं हे आमचा टोल फ्री नंबर आहे 1800 घ्या, 1800 233 2200. आमचं 50 मुलं होते त्या ठिकाणी बसतात. अशी काही तक्रार आली त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करा. आणि मी आपला आहे, त्याला काय, मला कॉल करा, काय विषय.